नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. NVS नवोदया विद्यालय समितीमार्फत रिक्रुटमेंट ड्राईव्ह 2024 नॉन टीचिंग पोस्टसाठीचं जाहीर करण्यात आलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहू शकता. रिक्रुटमेंट ऑफ फिमेल स्टाफ नर्स असिस्टंट आहे, सेक्शन ऑफिसर, ऑडिट असिस्टंट, लीगल असिस्टंट आहे, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, स्टेनोग्राफर, कम्प्युटर ऑपरेटर, कॅटरिंग सुपरवायझर, ज्युनियर सेक्रेटरीट असिस्टंट, त्याचबरोबर ज्युनियर सेक्रेटरीट असिस्टंट GNV कॅटरीसाठी, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर, मल्टीटास्किंग स्टाफ आहे. त्याचबरोबर रिजनल ऑफिसेससाठीचं जवाहर नवोदय विद्यालय समितीसाठीची ही भरती आहे. नॉन टीचिंग या पदासाठी कॅटरी पाहू शकता. HQ आणि RO साठीची ही पदे आहेत. स्टेनोग्राफर, कम्प्युटर ऑपरेटर इत्यादी. त्यानंतर JNV साठीची पाहू शकता फिमेल स्टाफ आहे, मल्टीटास्किंग स्टाफ, इलेक्ट्रिशियन ही पदे आहेत. यानुसार प्रत्येक पदानुसार जी आहे ज्या एकूण जागा आहेत त्याचबरोबर इथे टोटल जागा ज्या आहेत दाखवण्यात आलेल्या आहेत. पाहू शकता फिमेल स्टाफ नर्ससाठी 121 जागा आहेत. यानंतर ज्या आरक्षणानुसार ज्या विभागल्या गेलेल्या जागा आहेत याबद्दलची माहिती चेक केली जाऊ शकते. यानंतर अप्लाय करताना तुम्हाला पोस्ट कोड जो आहे तो सिलेक्ट करणं आवश्यक आहे. प्रत्येक पदासाठीचा पोस्ट कोड देण्यात आलेला आहे, तो सिलेक्ट करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याची जी डिटेलमध्ये माहिती ती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. प्रत्येक पदानुसार ज्या एकूण राखीव जागा आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर PWBDसाठीची कॅटेगरी आहेत, कोणत्या कॅटेगरीनुसार अप्लाय केले जाऊ शकतं याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे, तीसुद्धा चेक केली जाऊ शकते. अधिकृत जाहिरातीची लिंक PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते. पोस्ट एलिजिबिलिटीसाठी पाहू शकता फिमेल स्टाफ नर्ससाठीची जी आहे वयाची पात्रता 35 वर्षापर्यंत आहे. शैक्षणिक पात्रता BSc ऑनर्स नर्सिंग रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आवश्यक आहे. डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे वर्किंग नॉलेज ऑफ हिंदी आणि रिजनल लँग्वेज इंग्लिश आवश्यक आहे. यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी पोस्ट कोड 2 आहे. 23 ते 33 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे. यानंतर शैक्षणिक पात्रता बॅचलर्स डिग्री आवश्यक आहे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स गव्हर्मेंट किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमधून आवश्यक आहे. तिसरं पद आहे ऑडिट असिस्टंट, एकूण 3 जागा, पोस्ट कोड 3 आहे. वयाची पात्रता आहे 18 ते 30 वर्ष दरम्यान. शैक्षणिक पात्रता BCom रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. त्यानंतर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. प्रत्येक पदासाठीची जी पात्रता आहे त्याचबरोबर वयाची पात्रता डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे. विविध पदे आहेत, विविध पदांबद्दलची डिटेलमध्ये माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये आहे. जाहिरात डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते. ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाची शैक्षणिक पात्रता, वयाची पात्रता, अनुभव इत्यादी माहिती डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. यानंतर अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे हे सुद्धा पाहूयात, या व्हिडिओमध्ये देण्यात आलेलं आहे. यानंतर अप्लाय करण्यासाठी जी प्रोसेस आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. पाहू शकता अप्लाय करण्यासाठीची जी लिंक आहे या लिंकवर तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करताय तो पोस्ट कोड जो आहे देण्यात आलेला आहे, पोस्ट कोड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पोस्ट कोड सिलेक्ट केल्यानंतर ज्या पदासाठी अप्लाय करताय ती प्रोसेस पूर्ण होईल. रजिस्ट्रेशन सध्या ॲक्टिव्ह आहे, लाईव्ह आहे, रजिस्ट्रेशन केलं जाऊ शकतं. रजिस्ट्रेशनसाठीची जी फी आहे याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरातीमध्ये, तीसुद्धा चेक केली जाऊ शकते. याच्यामध्ये पाहू शकता सेक्शनमध्ये देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे कधीपर्यंत अवेलेबल आहे याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे, तीसुद्धा चेक केली जाऊ शकते. यानंतर मोड ऑफ सिलेक्शन जी आहे याबद्दलची माहिती चेक केली जाऊ शकते. जी एक्झाम आहे CBT बेस्ड एक्झाम प्रत्येक पदासाठी घेतली जाईल आणि त्यानंतर जे पात्र उमेदवार आहेत त्यांची मेरिट लिस्ट जी आहे ती जाहीर केली जाईल, त्याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने NVS नवोदय विद्यालय समितीसाठीची जी भरती आहे, विविध पदांसाठीची भरती आहे, ह्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.